आणि नटसम्राटांना नाना पाटेकर, त्या नटसम्राटमध्ये नाना पाटेकर रस्त्यावर येतं, नवरा बायकोचा रस्त्यावर येतं. अशा प्रकारचे चुकीचे आरोप. अरे तुमच्यात हिंमत असेल तर सीतेसारखी परीक्षा घ्या ना. असं काही तंत्र असेल, असं काही उपाय तुमच्याकडे असेल, असं काही तपासण्या असेल तर बच्चू कडू हे तपासणी करायला तयार आहे. पण असले नसले खोटे आरोप करून आमच्या सगळ्या एकंदरीत कामाचं कौतुक करायच्या ऐवजी आम्हालाच तुम्ही मारायला निघाले. 6-7 महिने 8-8 दिवस उपाशी बसलोय. पायदल चालताना आमच्या पायाला छिले पडले, त्याचं तुम्हाला काही वाटत नाही रे. मिलीभगत झाले, आम्ही मॅनेज झालो. अरे मॅनेज झालं असतं तर सरकारनं गुन्हे दाखल केले असते. 10-10 वर्ष सजा होईल अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले जातं आणि तुम्ही आम्हाला मॅनेज म्हणता आले हो. लाज नाही वाटत? अशा पद्धतीचं वागत असं कोण उद्या शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी उभं राहील? मला एका कार्यकर्त्यानं म्हटलंय, मेसेज केला, म्हणजे बच्चू भाऊ ते सोडून द्या, हे आमच्याकडून ऐकणं कठीण झालंय. सगळे शेतकऱ्यासाठी आंदोलन करणं बंद करा. आम्ही बंद करतोय, तुम्ही बंद करा. आंदोलन केल्यानं जर बदनामी होत असं आणि घरी बसणार आहे. अरे जेवढे तुम्ही मोबाईलवर कॉमेंट्स करता ना, तेवढे जरी आंदोलनासाठी आले असते तर अधिक लढाई जास्त जिंकली असती ना. आम्ही अधिक जास्त जिंकले असते. पण निव्वळ आम्ही पाहतोय बदनामीचं धन. काही चॅनल कसे आहे, अंबानीचा किती वाटा आहे, अदानीचा किती वाटा आहे, काढायला लावू नका. आणि त्यांना नकोच आहे शेतकरी आंदोलन, त्यांना नको आहे. हे जर काढत बसलो ना तर तुमच्या अंगलट येईल. आणि मग एकाच आंदोलनात आमचे सगळे आंदोलन व्यक्तिगत होते, आमच्या जीवावर बेतणारे होते. आम्ही 9-8 दिवस उपोषण बसलोय. वाईट आमचं झालं असतं, माझ्या कार्यकर्त्याचं झालं असतं. लाज वाटली पाहिजे बोलताना काहीतरी. आणि मग असं सगळं असताना आपण पाहतो 150 वर्ष लागले स्वातंत्र्याला. स्वराज्य निर्माण करायला छत्रपतीला 2 पिढ्या गमावं लागल्या. मी त्याची तुलना माझ्यासोबत नाही करत. पण 8 महिन्यातलं आंदोलन आम्ही पूर्ण कर्जमाफीकडे घेऊन चाललो आहे. हे सोपं आहे, हे यश नाही आहे. सगळे शेतकरी एकत्र होऊन लढतं, हे यश वाटत नाही का तुम्हाला? पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।